जय श्रीराम, सुप्रभात. आज खरं सांगायचं म्हटलं ना तर 6:15ला जाग आली. 6:09 जाग आलेली होती. तोपर्यंत आध्यात्मिक शाळा चालू झालेली होती. आज ना रामचरित्र चौपाईतलं जे काय आपले रामदास स्वामी तुलसीदास स्वामी सांगतात ना ते काय ऐकायला भेटलं नाही. आणि छानच आध्यात्मिक शाळेतले कालचाच प्रश्न होता त्याच्यावर हिंदी भाषांतर राहिलं होतं. ते ठाकूरजींनी पहिलं तर हिंदी भाषांतर करून घेतलं आणि इकडं माझी देवपूजा झालेली आहे. पहिलं तर हे लवकर आज रानातून आलेले होते आणि ह्यांच्यासाठी माझ्यासाठी चहा, आम्ही सगळ्यांनी चहा पिलो मिळून आणि देवपूजा करून घेतली. बघा, रानात पोचलो, जेवण वगैरे केले. 11 वाजता रानात पोचलो आणि खुरपायला चालू होतं. आता 2 पाडग्याचं एक मोठं पाडगं आम्ही खुरपीत आणलेलं होतं. खूप झालं होतं खुरपायचं. आज म्हटलं 4ला लाईट ते पिंकलर चालू झालं तर आपल्याला इथं खुरपायला बसा येणार नाही. त्याच्या आम्ही घाईनं खुरपला आणि अचानक हे म्हटले नाही, आज नाही पिंकलर ह्याच्यावर चालू करायचं, उद्या परवा चालू करता येईल, कारण उद्या फवारून घ्यायची आहे आपली पेरूची बाग. त्याच्यावर जे कीटकनाशक छोटे छोटे किडी पडलेले आहेत किंवा बुरशीनाशक असं 2 औषधं मारायचे, तरी बुरशी कमी झालेली आहे. मध्ये 1-2 वेळा फवारणीचा हात घेतलेला आहे, त्याच्यामुळे बुरशी कमी आलेली आहे. आणि बरं झालं आता हिवाळा चालू आहे ना, त्याच्यामुळं का असे झाडावरती रोगराई लवकर अटॅक करते आणि त्याच्यामुळं सतत लक्ष ठेवावं लागतं, कुठं काय झालंय, कुठं काय कमी जास्त. इकडं मी 5:30ला धाराला लागलेले होते, तरीही दिवस पुरत नाही, पटकन दिवस मावळून जाते. आणि इकडं कॅन्डी जोडला आणि मी चालू केल्या धारा. मामा खुराक काढलेत, कुटी करायची तशीच ठेवली. पहिलं म्हटलं खुराक ठेवून घ्या, कारण गाई काय करतात पाय उचल ही करतात, त्याच्यामुळं का म्हटलं खुराक ठेवून घ्या, म्हणजे कसं धारा काढताना सोपं जातं, पाय उचलत नाहीत. आणि इकडं म्हशी चरून आलेल्या होत्या डोंगरातनं, त्यांनाही बांधून घेतलेलं होतं. आणि माझे मिनी ब्लॉग जर असे मोठे असतात 2 ते 3 2.5 मिनिटाचे असतातच, कारण 15 तासाचं काम एवढ्या